एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एका भावाची 2 मुलं, दुसऱ्याचे 3 मुलं, हां, कोणाचे असे 4-5 भावंड एकत्र असायचे हां. आणि ते एकमेकांबरोबर खेळायचे. भरपूर खेळायचे, बोलायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या, नाही का? हं. झोपायचे, उठायचे, खायचे, प्यायचे असं सगळं एक बॉन्डिंग क्रिएट व्हायचं. बरोबर आहे. आज तसं झालेलं नाही. आज खेळायला जागा नाहीये, फॅमिली न्यूक्लिअर झालेले आहेत. आपण एका फ्लॅटमध्ये राहतो. फ्लॅटमध्ये आपल्याला जागा बसायला, उठायला नसते, तर फिरायला तर सोडाच. खाली हं. सोसायटीमध्ये खेळायला मुलांना जागा नसते. प्रत्येक ठिकाणी ग्राउंड असेल असं नाही आता. काही बरोबर आहे. ठिकाणी ग्राउंड असतं, तर मुलं ग्राउंडवर खेळायला जातात. हा एकलकोंडेपणा मुलांना डिप्रेशनकडे घेऊन चाललंय. ओके. त्याचबरोबर शिक्षण पद्धती जी आहे, सिलॅबस तुम्ही बघाल मुलांचे अगदी फार ज्युनियर के-जीपासनं हं. इतके भरमसाठ सिलेबस सी-बी-एस-ई असू दे, कुठलाही बोर्ड असू दे, की म्हणजे जे मला आठवतं, की आम्ही 3री-4थीला जे शिकायचो, आज ते मिनी हो, के-जीला वगैरे हो. आणि बरोबर ज्युनियर आहे. के-जीला सिलेबस आहे. पालकांचा एक रेटा असतो, की तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे हां. किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्येच असायला पाहिजे. पालक म्हणून आपण आपल्या मुलाला किती वेळ देतो? म्हणजे आमच्या वेळेसची गोष्ट, आई-वडील कोणीतरी आपला अभ्यास घ्यायचे, जवळ बसून विचारायचे, "आज हं. शाळेत काय झालं?" आज आपली मुलं येतात, दप्तर टाकतात, मोबाईल, टीव्ही बस दॅट्स इट. आपणही बसत नाही पाल्यांबरोबर आणि मुलंसुद्धा आपल्याबरोबर बोलायला येत नाही. मुलं शाळेतून घरी येतात, शाळा झाली की ट्युशन, ट्युशन झाली की होमवर्क, होमवर्क झाले की जेवणे, झोपणे. असं हां. आयुष्याचा स्पीड एवढा गती वाढलेली आहे. कोणीही कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि वेळसुद्धा नाही. आणि हां. याच्यातनं मग जे काही घुसमट तयार होते मुलांची सुद्धा, भावनिक ओलावा त्यांच्यामध्ये राहत नाही म्हणजे. बोलायलाच कोणी नाही. हे जे माध्यम आहे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं माध्यम काय आहे? हे सगळं व्हर्चुअल आहे. तर त्यांचं ब्रेन हां. अजून डेव्हलप होत असतं. डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये असतं. तर तसे पाथवेज तयार होतात. त्यामुळे ते तसंच रिस्पॉन्ड पण करतात. तसं ते अग्रेशन दाखवतात, इरिटेशन दाखवतात. ते त्यांचं नियंत्रण हरवून बसतात एकदम ओके. किंवा एकलकोंडे होतात. ते चार चौघांमध्ये बोलू शकत नाही. डिमांडिंग राहतात फक्त. मला हे द्या, ते द्या, ते द्या, नाही का? एरवी बाबा मला जवळ घ्या, माझ्याशी बोला, असं ते डिमांड करत सुद्धा नाही. कारण त्यांना माहितीच नसतं. हं. तसं इमिटेशन झालेलंच नाहीये. याच्यामुळे मुलांना डिप्रेशन येतं आणि काही मुलं या हट्टापायी, की मला हे दे, हे जर नाही मिळालं तर मी सुसाईड करीन, करतात, केलेले आहेत. म्हणजे मोबाईल नाही मिळाला याच्यामुळे आपल्या धनकवडी भागामध्ये एका मुलाने सुसाईड केली. एका मुलाला मोबाईल मिळाला नाही म्हणून त्याने आईच्या डोक्यात बॅट घातली, आईचा जीव घेतला त्याने. हे हो. मोबाईलमुळे हे सगळं घडतंय. शरीरामध्ये जे काही पाथवेज तयार झालेले आहेत, न्यूरॉन पाथवेज जे तयार झालेत बघून-बघून, त्याच्यामुळे मग मुलांना डिप्रेशन, सुसाईड आणि इरिटेशन्स, अँगर आउटबर्स्ट ह्या सगळ्या गोष्टी हां. घडतायत.